जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाच किचन. आता आजची जी भाजी आहे ही नॉनव्हेजलाही लाजवेल इतकी भारी भाजी लागते. ही आहे भाज्याची भाजी. अगदी माझी आजी सासू आजी आईच्या पद्धतीने ह्या भाज्या बनवायच्या त्या पद्धतीने ही भाजी आहे. आणि उन्हाळ्यात काहीतरी असं मस्त खावंसं वाटत असेल तर ही भाज्याची भाजी अतिशय उत्तम आहे. तर सगळ्यात अगोदर गॅसवर एक कांदा आणि एक खोबऱ्याचा छोटा तुकडा असा भाजून घ्यायचा, मस्त काळसर भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने जर वाटण बनवून आपण भाज्या बनवल्या ना तर खरंच खूप छान ह्या भाज्या होतात. आणि जुन्या पद्धतीच्या पारंपरिक ही भाजी आपण नक्की ट्राय करायला पाहिजे. तर कांदा खोबरं मस्त असं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त जाळीवर. नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये त्या खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करायचे आहे. कधी जर भाजीला काही नसलं ना आपल्याला मस्त असं काही बनवायचं असेल तर ही भाज्याची भाजी अतिशय उत्तम आहे. खोबऱ्याचे काप केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि जो कांदा भाजून घेतला होता त्याची वरची जी काळी साल आहे ती पूर्ण काढून टाकायची आणि नंतर जो कांदा आहे आतला तो टाकायचा आहे. जर कधी भाजीला काही नसलं तर आपण ही बनवू शकतो. आणि एखाद्या वेळेस समजा भजे केले आणि त्यातले जर काही भजे उरले तर आपण अशी भाजीसुद्धा त्याची बनवू शकतो. सोबतच याचे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेला आहे. 1 छोटा चम्मच जिरं टाकलेला आहे आणि याची मस्त अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. सोबतच मसाले घेतले. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा अर्धा चमचा हळद, धना पावडर, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते जे मसाले आहे भिजवून घ्यायचे आहे. आता तुम्ही माझी रेसिपी पाहत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की मी मसाले कधी असे भिजवून टाकते जेणेकरून त्याचा कलर टेक्स्चर कायम राहते आणि चवही छान लागते. आणि जेव्हा आपण मसाले भाजतो तर ते जळतही नाही, व्यवस्थित भाजतात. नंतर एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता तेल कमी घ्यायचं आहे. इथे मी 2च चमचे तेल वापरलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं छान तडतडू द्यायचं. काय नाही याचा जी खमंग फोडणी बसते ती भाजीला खूप चव बनवते. नंतर जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि वाटण कमी गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप भारी लागते ही भाजी, भज्याची भाजी. आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर ही अतिशय उत्तम भाजी आहे. मस्त तेल सुटलं की आपण जे मसाले भिजवून घेतले होते ते मसाले आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. भिजवून टाकले मसाले की मसाले जळत नाही आणि कलर छान राहतो. अशा पद्धतीने आता मसाले टाकून हे मस्त भाजून घ्यायचं आहे. जर भजे अवेलेबल नसले तर तुम्ही पटकन एक परतण काढून घेऊ शकता किंवा उरलेले भजे असतील तर त्याचीसुद्धा आपण एक वेळेला भाजी. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सोबतच मी इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी पण गरम करून टाकायचं. त्या प्लेटीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी पण टाकायचं जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित भाजतील. आता मस्त तेल सुटलं की आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी तिथे ते पाणी टाकलं. आता हे जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचे असेल तर त्याचं प्रमाण वाढवावं लागेल. तर बघा हळूहळू कसं मस्त कलर त्या भाजीला आलेला आहे आणि काय मस्त दार झणझणीत आपली ही मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. आता याला मस्त उकळी येऊ द्यायची. इकडे बघा मी हे भजे तयार केले होते तर ते भजे काही उरले ते भज्याची मी ही भाजी बनवत होते. तर भज्याचे असे 2 काप करून घ्यायचे आहे. कांदा भजी बनवली होती. 2 काप करून घ्यायचे आहे अशा पद्धतीचे. 2 काप केल्याने काय होतं ना आतमध्ये ग्रेव्ही जाते, मस्त लागतात. तुम्ही कढी पकोडे वगैरे तर नक्की ट्राय केले असतील पण ही मसाल्याची भाजी भज्याची नक्की ट्राय करून बघा. नंतर त्याला उकळी आल्यानंतर आपले जे भजे आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. बघू शकता उकळी आल्यानंतर याला साधारण 2 ते 3 मिनटंच उकळू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. बघू शकता काय मस्त तर्रीदार आपली भज्याची भाजी तयार झालेली आहे. खूप मस्त ही भाजी लागते. पहा किती छान तर्रीदार आपली भज्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी भज्याची रेसिपी भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही भाजी कधी बनवलेली आहे का ते पण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. बघू शकता अगदी नॉनव्हेजला लाजवेल अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. थँक्यू. बाय.